सर्वांना सुख लाभो, सर्वांना लाभो शांती, सर्वांना स्थैर्य लाभो, सर्वांना लाभो समृद्धी। गुड मॉर्निंग विधिलिखित ग्रुपचे अध्यक्ष सुप्रसिद्ध ज्योतिषी श्री आदिनाथ साळवी। सर्वांना सुख लाभो, सर्वांना लाभो। नमस्कार। जी 24 तासच्या सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा। रसिको, तुमचं आणि आमचं नातं प्रकाश आणि ज्योतीसारखं। दिवाळीचा सण असतो आनंद देण्यासाठी आणि या नात्यांची आठवण ठेवण्यासाठी। यंदाच्या दिवाळीला आपल्या भेटीला आलेले आहेत लाखो लोकांची दुःख आणि समस्या दूर करून समाजातल्या अनेक लोकांना सुख, समृद्धी, शांती आणि आनंद देण्यासाठी कार्यरत असणारे प्रसिद्ध ज्योतिषी माननीय श्री आदिनाथजी साळवी। नमस्कार सर, मला एक उत्सुकता आहे। बऱ्याच वर्षापासून आपल्या मनामध्ये ज्योतिषी किंवा ज्योतिष सांगणारा म्हटल्यावर एक विशिष्ट प्रतिमा उभी राहते। बरोबर। इतकं मनावर ते बिंबलेलं आहे। अगदी स्पष्टपणेच बोलायचं झालं तर ज्योतिषी म्हणजे ब्राह्मण व्यक्ती। मग तुम्ही ब्राह्मण नसून सुद्धा या ज्योतिष शास्त्राकडे कसे काय वळला? खरं तर ब्राह्मण कोणाला म्हणावे? जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण। आपण जर पाहिलं तर विश्वामित्र ऋषी, वाल्मिकी, कौश एलिशू, विदुर इत्यादी महान ऋषी हे जन्माने ब्राह्मण नव्हते। एवढंच काय, नारद मुनींची आई ही एका संन्याशाच्या घरात धुनी भांडी करणारी, झाडलूट करणारी एक सामान्य स्त्री होती। महर्षी पाराशर यांचा ज्योतिषशास्त्राचा गाढा अभ्यास होता। त्यांनी एकदा नावेतून प्रवास करताना त्यांच्या लक्षात आलं की ग्रहताऱ्यांचा, त्यांनी जाणलं की या क्षणाला जी व्यक्ती जन्माला येईल ती शास्त्रातील महान ज्ञानी तपस्वी व्यक्ती असेल। आणि नाव चालवणारी एक कोळी समाजातली सामान्य कुमारिका मुलगी होती। त्यांनी त्या कुमारिकेला सांगितलं की या क्षणाला जर गर्भधारणा झाली तर होणारा मुलगा हा महान ज्ञानी पुरुष होणार आहे। तुझी इच्छा असेल तर आपण संतती करू देऊयात। आणि त्याप्रमाणे त्या दोघांच्या संमतीने त्यांचा शरीर संबंध येऊन त्यांना पुत्रप्राप्ती झाली। ती पुत्रप्राप्ती म्हणजे महर्षी व्यास। ज्यांनी वेद लिहिले ते महर्षी व्यास यांचा जन्म एका सामान्य कोळीनीच्या पोटी, आणि तीही कुमारी माता होती। तिचं नाव मत्स्यगंधा। याप्रमाणे जर तुम्ही पाहिलं तर जातीवरती कोणतीच गोष्ट अवलंबून नसते। जन्म कुठे घ्यायचा हे माणसाच्या हातात नसतं। श्रेष्ठत्व प्राप्त करणं हे त्याच्या विद्वत्तेवर अवलंबून असतं, त्याच्या कर्मावर अवलंबून असतं, त्याच्या आचरणावर अवलंबून असतं, त्याच्या विचारांवरती अवलंबून असतं। त्यामुळे विचारांनी, आचरणांनी जर तुम्ही सात्विक असाल आणि ब्रह्म जाणत असाल, ज्ञान जाणत असाल, आध्यात्मिक वृत्ती असेल तर त्यालाच मी ब्राह्मण म्हणेन। सर, ज्योतिष शास्त्राकडे कसं वळलात तुम्ही हे तर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना आपल्या सांगितलं। मग या क्षेत्रातले, या शास्त्रातले तुमचे गुरु कोण? ज्योतिष मी कोणाकडे शिकलेलं नाही। लहानपणापासून मला अध्यात्माची, ज्योतिषाची नितांत आवड होती, ओढ होती। मी लहानपणापासून ज्योतिष विषयाला वाहिलेले अनेक ग्रंथ, अनेक पुस्तके, अनेक मासिके वाचत गेलो आणि त्यातूनच ज्ञानप्राप्ती केली। ग्रंथ हेच माझे गुरु आहे। सर, ज्योतिष हे शास्त्रच नाहीये असं काही लोक म्हणतात, अगदी जाहीरपणे म्हणतात। तुमचं काय मत आहे त्याच्याबद्दल? खरं तर कोणाला काय वाटतं याला फारसं काही महत्त्व नाही। माणूस ज्या भिंगाचा चष्मा वापरतो त्या प्रकारची सृष्टी त्याला दिसते। आपण म्हणतो की कावीळ झालेल्या माणसाला सगळं जग पिवळच दिसतं। त्याप्रमाणे तुमच्या मनामध्ये जसे विचार असतील त्याप्रमाणे तुम्हाला वाटतं। काही लोकांना वाटतं ज्योतिष हे शास्त्र नाही। अर्धा ग्लास भरलेला आहे, अर्धा रिकामा आहे। पाहणाऱ्याला एकाला वाटेल तो भरलेला आहे, एकाला वाटतो रिकामा आहे। ज्याला तो रिकामा वाटतो तो दोष पाण्याचा नाही, आणि भरलेला आहे असं वाटणारालाही तोही पाण्याचा दोष नाही, तो पाहणाऱ्याच्या दृष्टीचा दोष आहे। खरं तर शास्त्र म्हणजे काय? द नॉलेज ऑब्टेन बाय ऑब्झर्विंग द नेचर इज सायन्स। निसर्गाचे सूक्ष्म अवलोकन करून मिळविलेले ज्ञान, अनुमान, निष्कर्ष, प्रयोग, सातत्य याच्यावरून काढलेला सिद्धांत म्हणजे शास्त्र। ज्योतिषशास्त्रही तसेच आहे। आम्ही जे भविष्य सांगतो हे हजारो वर्षापासून ऋषी मुनींनी त्यांच्या अनुभवातून दिलेले दाखले, मांडलेले सिद्धांत याच्या आधारे सांगत असतो।
उदाहरणार्थ मी आपल्याला सांगू इच्छितो, पत्रिकेमध्ये चतुर्थ स्थानात जर गुरु असेल तर जगाच्या पाठीवरच्या कोणत्याही माणसाच्या घराजवळ शाळा असेल, मंदिर असेल अथवा त्याच्या घरात कोणीतरी शिक्षक असेल. या तिन्हीपैकी एकही गोष्ट नाही असा माणूस पृथ्वीवरती सापडणार नाही. त्याच्या पत्रिकेत जर चतुर्थात गुरु असेल तर घराजवळ शाळा, मंदिर किंवा शिक्षक घरात कोणीतरी असलाच पाहिजे. त्याचप्रमाणे पत्रिकेमध्ये जर दशम स्थानात हर्षल असेल तर ती व्यक्ती करिअरमध्ये कधी स्थिर होत नाही. एका जागेवरती त्याला नोकरी कधी राहू शकत नाही. जॅक ऑफ ऑल ट्रेड, मास्टर ऑफ नन अशी प्रवृत्ती राहते. त्याच पद्धतीने राहू जर लग्नी असेल, कुंडलीच्या प्रथम स्थानात असेल तर त्या माणसाच्या मनाचा थांगपत्ता कधी लागत नाही. कुंडलीमध्ये धनस्थानामध्ये जर मंगळ असेल तर त्या माणसाची वाणी ही प्रभावशाली असते. तो स्पष्टवक्ता असतो. त्याला तिखट मसालेदार पदार्थ खायला आवडतात. त्याचे बोलणे झणझणीत असते. रोख ठोक बोलण्याची त्याला सवय असते. आत एक बाहेर एक ही प्रवृत्ती कधी सापडत नाही. त्याचप्रमाणे द्वितीय स्थानात जर शनी असेल तर त्या माणसाला संतती प्राप्तीमध्ये किंवा शिक्षणामध्ये अडचण ही येतेच येते. पंचम स्थान हे शिक्षण, संतती, प्रेम प्रकरण या तीन गोष्टी दर्शवते. ज्योतिष सांगणाऱ्याबद्दल एक कायम गोष्ट मी ऐकत आलेलो आहे. पाश्चिमात्य देशामध्ये एक ज्योतिषी होता आणि एक दिवशी त्यांनी स्वतःच्या मृत्यूची वेळ आणि तारीख लोकांना सांगितली. त्याच्या घराबाहेर गर्दी जमली. 12 वाजताची वेळ त्यांनी दिलेली होती. 11 वाजले, 11:15 वाजले, 11:30 वाजले. लोक वाट बघत होते की याचं भविष्य खरं होतंय की काय. खरं झालं तर हा मरणार, खोटं झालं तरी हा खोटं बोलतोय असं सिद्ध होणार. शेवटी 12 वाजता त्या ज्योतिष सांगणाऱ्यांनी घरातलं पिस्तूल घेतलं आणि डोक्यात गोळी झाडून घेतली. ही गोष्ट अनेक लोक सांगत असतात, अनेकदा मी ऐकलेली आहे. याला अनुसरून मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे सर. लोक असं म्हणतात की ज्योतिष सांगणाऱ्याला स्वतःचं भविष्य कळतं का आणि इतरांचं भविष्य सांगत असतात, मग स्वतःचं भवितव्य, स्वतःचं भविष्य ते का नाही बदलू शकत? फार छान प्रश्न विचारलात मिलिंदजी. खरं तर ज्योतिष हे अध्यात्माशी संबंधित शास्त्र आहे. ज्योतिषाला उपासनेची नितांत गरज असते. ज्योतिषाची जर उपासना दांडगी असेल तर त्याने वर्तवलेलं भविष्य हे कधीही चुकू शकत नाही. आता लांब कशाला, मी माझंच उदाहरण सांगतो ना. माझा विवाह झाला, विवाह संबंधित मार्गदर्शन करणारा ज्योतिषी म्हणून माझी ख्याती आहे. लग्नाची तारीख, जोडीदाराचं वर्णन, वजन, उंची, जात, शिक्षण, रंग, रूप या संबंधी अचूक मार्गदर्शन मी लाखो लोकांचं केलेलं आहे. माझ्या विवाह संबंधित किस्सा सांगतो. 21 मे 1997 रोजी श्रीयुत पवार नावाचे ग्रस्त त्यांच्या मुलीची पत्रिका दाखवायला माझ्याकडे आले. ती पत्रिका पाहिल्यानंतर मला जाणवलं की माझ्या पत्नीच्या पत्रिकेतले जे ग्रहयोग असावेत असे ग्रहयोग त्या मुलीच्या पत्रिकेत होते. आणि पत्रिका पाहिल्यानंतर मी त्यांना सांगितलं, याच मुलीशी माझं लग्न होणार. 21 डिसेंबर 97 या मुलीशी माझं लग्न होणार. त्यावेळी मी मुलीला पाहिलेलं नव्हतं. श्रीयुत पवार साहेब आश्चर्यचकित झाले. ते म्हटले, कसं शक्य आहे? म्हटलं, हो पहा, 21 डिसेंबर 97 या मुलीशीच माझं लग्न होणार. आणि आश्चर्याची गोष्ट, 21 डिसेंबर 97 कुमारी वैशाली पवारची सौ वैशाली साळवी झाली. मुलगा झाला त्यावेळेलाही जहांगीर हॉस्पिटलमध्ये मिसेस सकाळी 6 वाजता ॲडमिट केलेलं होतं. संध्याकाळचे 6 वाजले, 12 तास झाले तरी डिलिव्हरी होत नव्हती. मेहुणा मेहुणी मला चिडवायला लागले, तुम्ही मोठे ज्योतिषी आहात, सांगा काय होईल आणि कधी होईल. आता माझी परिस्थिती अशी झाली, कहूं तो मां मर जाऊ, ना कहूं तो बाप कुत्ता खाऊ. कारण काही क्षणात घडणारी गोष्ट होती. सांगितलेलं बरोबर झालं तर जिजाजी बरोबर आहेत आणि चुकलं तर जिजाजी ठापडे आहेत. त्यामुळे मी क्षणभर विचार केला आणि म्हटलं 6:16 डिलिव्हरी होईल आणि मुलगा होईल. बरोबर 6:16 डिलिव्हरी झाली आणि मुलगा झाला. त्याचं नाव लोकेश. त्याचप्रमाणे 27 जानेवारी 2004 मला मुलगी झाली. तिच्या जन्माचे 6 महिने अगोदर मी ब्रह्मलिखित मासिकमधून जाहीर केलेलं होतं की 27 जानेवारी 2004 मुलगी होईल आणि तिचं नाव सिद्धी असेल. फक्त ज्योतिषाचं भविष्य खरं ठरण्यासाठी त्याला वाचासिद्धी असावी लागते, त्याला सात्विकता असावी लागते, त्याची त्या व्यवसायाशी निष्ठा असावी लागते. निष्ठा, पावित्र्य, सातत्य आणि समर्पित भावना असल्याशिवाय त्यांनी वर्तवलेलं भविष्य कदापि खरं ठरवू शकत नाही.